अहो दादासाहेब, मी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलंय. ती आर्या स्वतःच्या आई बाबांना घेऊन गेली आणि गुरुजींनी काय बी नाही केलं. पण ते इन्स्पेक्टर बाई कोण होती? अहो दादासाहेब, ते समजा जाऊ द्या, पण ती आर्या गुरुजींच्या नाकावर टिच्चून गेली आणि गुरुजींनी काय बी नाही केलं. हे गुरुजींनी तिला थांबवायला काही पावर का नाही वापरली मला कळतच नाही. पण अमुक सुखरूप आहे ना व. तो ठीक आहे, आर्या सोबतच आहे तो. काय? वय हे बघा, आता पाणी आणण्यात डोक्यावरून चाललंय बघा. आता ती आर्या, तिने आधी भावाला सोडवलं, मग देवळाची दारं उघडली आणि आता आई बाबांना बी सोडवलं. मला तर वाटतंय ती एक दिवशी या गावात ना काळूबाईला घेऊन येईल आणि आणि घरात पण घेऊन येईल. ती हे काय चाललं गुरुजींचं? हा, ती आर्या दर वेळेला त्यांना मात देते. दादासाहेब, आपल्याला गप्प बसून चालणार नाही आता. गुरुजी गुरुजींची अशी हार का होते हे आम्हाला बी कळत नाहीये. पण याचा अर्थ असा नाहीये की गुरुजींची पावर कमी झालीये. देवळाकडे जाणारे समधे रस्ते त्यांनी बंद केले. आर्याला देवळामध्ये जाण्यापासून त्यांनी रोखलं, हे तुम्हासनी ठाऊक आहे की नाही? म्हणजे याचा अर्थ प्रत्येक वेळेला काळूबाई मात करतेच असं नाही होत. वय गुरुजींना आम्ही चांगले ओळखून आहोत. गुरुजींनी यावेळेला मुद्दामूनच माघार घेतली असणार. त्यांच्या डोक्यात लई पुढचे विचार असतात बघ. आर्यालाच काय, पण त्या काळूबाईला बी समजणार नाही त्यांच्या डोक्यात काय चालू असतं ते. तेव्हा आपल्याला त्यांच्या बोलण्यावर आणि त्यांच्या सांगण्यावर विश्वास ठेवावाच लागेल. त्यातच आपलं हित आहे. मी काय म्हणते, एकदा गुरुजींना फोन लावून बघा ना. होय. पुन्हा बघतो मी. लई झाला आगुंता. यातच अडकून पडलो तर आमचं खरं टार्गेट कसं काय गाठणार आम्ही? आज 40 वर्षानंतर दादा दिसणार आहे मला. आई काळूबाई, परीक्षा घेतलीस ग आमची. शेवटी भाऊ बहिणीची भेट घडवून आणलीसच. पण आता मला शक्ती दे. मी त्याची धाकटी बहीण मंदा आहे हे मनातच ठेवायचंय मला. म्हणतात त्या, चला या. आर्या, आलोय आम्ही. या या या. सर,
ही मंदा आत्या. मंदा आत्या? हो, म्हणजे मी हिला प्रेमाने मंदा आत्या म्हणते. मी आणि संकेत जेव्हा मावळखेडला आलो ना, तेव्हा हिनेच आम्हाला आसरा दिला. अगदी मायेनं काळजी घेतली आमची, म्हणून मी हिला आत्या म्हणते. काय तुझ्या खऱ्या आत्याचं नाव सुद्धा मंदाच आहे. बाबा मी तुम्हाला काय सांगितलं होतं बाबा? तुम्हाला त्रास देणाऱ्या जुन्या आठवणी काढून टाका ना मनात. काळूबाई कधीच कोणाला एकटं पडू देत नाही. आता ह्या बहिणीच्या नात्याने माझ्या समोर आल्या. तू त्यांना आत्या म्हटलंस म्हणजे मी भाऊच झालो त्यांचा. त्या बहीण झाल्या माझ्या. कसं सांगू दादा? अरे मीच तुझी हरवलेली मंदा आहे. बाबा, हीच खरी मंद आत्या आहे, पण आता नाही सांगू शकत तुम्हाला. हिला तुम्ही मदत केली, आभारी आहे मी तुमचा. तुम्ही नका हात नका जोडू. काळजी करू नको साऱ्याताई. आजी, सुशीला काकू आणि अमोकदादाच्या सुरक्षेसाठी मी वाड्यावर आहेच. पण मंदा आत्ताच्या घराभोवती निर्माण केलेलं सुरक्षा कवच अविनाश अनितानं ओलांडता कामा नये. घराबाहेर पडायचं नाही असं बजावलंय मी त्यांना. ते काटेकोरपणे पाळायला हवं त्यांनी. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची, कितीही अखंड पहारा असला किंवा विशेष सुरक्षा कवच असलं तरी सुद्धा तुम्ही दोघांनी या घराबाहेर पडायचं नाही. का कुणास ठाऊक, पण मला असं वाटतं की आपली खूप जुनी ओळख आहे. काय ते मला कळत नाहीये, पण काहीतरी आहे. काय असं वाटतंय मला. अविनाश, अरे तू यांना बहीण मानलेस ना, म्हणून तुला मंदा त्यांच्या आठवणी येत आहेत. हो आहे ना. आपली सगळ्यांचीच ओळख आहे. म्हणजे आपण सगळेच काळूबाईचे भक्त ना, म्हणून ओळख असणार ना. ताटातूट तीच घडवते आणि भेटी गाठी पण तीच घडवून आणते. मी एकटी होते ना या गावात. काळूबाईनी पाठवलं. आर्या आणि संकेतला पाठवलं. आर्याने मला आत्या मानलं. माझं एकटे पण दूर केलं. मला नाती मिळाली. भाची, भाचा. तुम्ही तिचे आई वडील ना. म्हणजे माझे
दादा आणि वहिनी. आर्या, तुझ्या याच स्वभावाने तू सगळ्यांना एकमेकांशी जोडून ठेवलेस. काय म्हशीस रा. हो ना, मला पण अचानक भरून आला. अमुक, मी आज इथेच थांबू? अगं पण मला आईबाबांजवळ राहायचंय. आणि अरे, आत्या सुद्धा आत्ताच आली आहे ना हॉस्पिटलमधून. सगळ्यांना एकमेकांच्या आधाराची गरज आहे. शिवाय त्या विराटच्या तावडीतून नुकतीच सुटका झाली, त्यामुळे सगळ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने विचार करता मला असं वाटतं की मी इथे थांबावं. नाही, तसं असेल तर मी राहतो. नाही नाही, नको थांबूस, कारण घरी आजी, काकू आणि उमा सगळेच आहेत ना, त्यांच्याही सुरक्षेचा विचार करायला हवा. आणि तसंही मला संकेतलाही आणायचंय. करेक्ट आहे तुझं. आजी, काकू आणि उमाची सिक्युरिटी तेवढीच इम्पॉर्टंट आहे. बरं, मंदात्याचे कपडे आणि आईबाबांसाठी कपडे आणले. तुझे कपडे मी उद्या सकाळी पाठवून दे. चालेल, येतो. गुरूंचे गुरु विराट गुरु. गुरुजी, मला माफ करा. तुम्ही मला सांगितलं होतं अमोघला थोपवायला. मी सगळी तयारी पण केली होती, पण त्याच्यावर भांगेचा काहीच परिणाम झाला नाही. उलट मलाच कुणीतरी फसवून भांग पाजली. त्यासाठी चित्त थाऱ्यावर हवं. तुझं चित्त थाऱ्यावर नाही. त्या अमोघच्या नादात भान हरवून बसलीस तू. ह्यापुढे असं नाही होणार. मला कळलं की आर्या तिच्या आई वडिलांना घेऊन गेली. गेली नाही, मी जाऊ दिलं मुद्दाम ठरवून. पण मग आता कुठे आहेत ते? आता मंदाच्या घरी. आणि म्हणे काळूबाईनं तिच्या घराच्या भोवती सुरक्षा कवच निर्माण केले. म्हणजे आपल्याला आत जाता येणार नाही? आपल्याला आत नाही जाता येणार, पण आपण त्यांना बाहेर काढू शकतो. ते काम तुला करायचं. हो, मी करेन, पण तुम्ही माझ्याकडची सगळी शक्ती काढून घेतली. या कामासाठी शक्तीची नाही, युक्तीची गरज आहे. आपल्याला त्यांची कमकुवत बाजू हेरायची, आणि त्यांची कमकुवत बाजू त्यांचा चांगुलपणा आहे. इथे घालायचा गाव आपण. तो कसा? ऐक. कळ. सावली सावली लाख्या सुराची सावली.
भाऊबाईंनी सुरक्षा कवच तयार केलाय तर. पण गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे मला आज जायची गरज नाही आता. दारियाच काय, आई वडील सुद्धा आत येते. आमची योजना नक्की यशस्वी होणार. अमोघ, अमोघ, सई तू इथे? अगं अमोघ घरी नाही आणि त्याचा फोनही लागत नाहीये म्हणून त्याला शोधत शोधत इथे आले. तो इथे नाही आलाय? अगं सई काय ग, काय काय होतंय तुला? अगं काल कोणीतरी भांग पाजली मला, तेव्हापासून गरगरतंय. तू एक काम कर, आज चल चल. आर्या, कोण गई? सई आहे. अहो तिला चक्कर येते. अगं मग तिला आतमध्ये घेऊन ये. हो तेच. सई चल ना, चल. सई, सई, अगं पाणी दे, पाणी दे आर्या. अरे ना तू पाणी आण जा. जा तू पाणी घेऊन ये. हो पाणी घेऊन ये जा. ये चल. सई, तू कोण ग? माझ्यासोबत आली. सई, तू इथे काय करतेस? अरे तिला चक्कर आली होती. काल कुणीतरी चुकून भांग पाजली तिला. अगं मग घरी थांबायचं ना, तू इथे का आलीयस? अमोघ ओरडू नकोस, थांब. अरे पण आपण इथे उन्हात का उभे आहोत? चला आज जाऊया. हो 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 चल आतमध्ये जाऊया आपण. चला सई आहे. दे चल. तुम्हाला. चला. चल ये. काय झालं? पुन्हा चक्कर आली? हो हो. अरे मी एक काम करतो, हिला घरी घेऊन जातो आणि डॉक्टरांनाही बोलावतो. हो नीट जा. हो मी येतो. चल सई. चला आपण आज जाऊ. हो. तुझा आहे का? हो अच्छा. बाबा, ही उमा. ती गोड आहे गई आणि परकर पोलक्यामध्ये तर ती छानच दिसतेय. ही पाटल्यांच्या नात्यातली आहे? नाही, रक्ताचं नातं नाहीये, पण आमच्या दोघींमध्ये ना
काहीतरी आंतरिक नातं असावं. आणि आई, अगं हिची आई ना बांगड्या भरायची कामं करायची. माझ्या लग्नात हिनेच मला बांगड्या भरल्या होत्या. हो का? तुझ्या लग्नात खरं तर मला काहीच नाही करता आलं. हा, पण जिने तुझ्या लग्नात काहीतरी केलंय तिला मला भेटता नक्कीच येईल. उमा, तू तुझ्या आईला घेऊन येशील? म्हणजे मी तिची ओटी भरेन ना. काय झालं बाळा? आई, अगं काही दिवसांपूर्वीच तिचे आई बाबा गेले साप चावल्यामुळे. ओ, अरे बापरे. आय एम सो सॉरी. मला खरंच माहिती नव्हतं ग. बिचारीला वाईट वाटलं असेल ना. राहू दे, तुला ठाऊक नव्हतं ना. पण अगं तिची मावशी ना नाशिकला असते, ती येणार आहे आता तिला न्यायला. म्हणून मीच तिला म्हटलं आता तू काही दिवस आमच्या बरोबरच राहा. छान केलंस. हे बाळा, इकडे. काळजी करू नकोस, तू एकटी नाही आहेस. काळूबाई आहे ना तुझ्या बरोबर. असे जे एकटे असतात ना त्यांना काळूबाई आपल्या पदराखाली घेते. काळूबाई त्या सगळ्यांची आहे, म्हणून अशा सगळ्या एकट्यांचं एकत्र एक कुटुंब बनवलंय तिने. अगदी अगदी बरोबर आहे. मला फार काही नाही जमत. मला माझ्या पद्धतीने जसं जमला तसा शिरा केला. प्रसादाचा असतो ना तसा. घ्या ना. तुला मी नंतर घे. एक मिनिट. डॉक्टर सावंत. तू डॉक्टरांना वगैरे नको फोन करू, मला खरंच बरं वाटतंय. नक्की बरं वाटतंय? हो. बरं, ठीक आहे. बरं, सागर दादांकडे मी ज्यूस आणि काहीतरी खायला पाठवतो, खाऊन घे. आणि तसं काही वाटलं तर कॉल कर. मी आलोच. सगळा प्लॅन व्यवस्थित झाला होता. ते सगळे जण कवच भेदून बाहेरही आले होते, पण ती. काय झालं? अमोक भाऊजी मगाशी तुला घरी घेऊन आले म्हणून मी तुला बघायला आली. काय झालं सई? उमामुळे ना सगळं. उमा, काय केलं उमाने? तिने काही नाही केलं, पण ती मुलगीच ना मला काहीतरी गडबड वाटते. गडबड वाटते काय? गडबडच येते पोरगी. त्या आर्यासारखी ती बी जादूटोना करते. मला 1-2 वेळा तिचा अनुभव आलाय. त्या दिवशी मी त्या खरवस प्रकरणात तिनेच तर तिची पाठराखण केलेली. आठवतंय ना तुला? धोका आहे त्या मुलीपासून. ही गोष्ट मला ताबडतोब गुरुजींपर्यंत पोहोचवायला हवी. अगं सई, कुठे चालली सई? ही ना आजकाल जरा जास्त शानी झाली. त्या उमामध्ये तर गडबड आहेच,
पण कधी कधी ना मला हिच्यातच गडबड दिसते. काय झालं बाबा? काही नाही, शिरा खाल्ला आणि एकदम मंदाची आठवण आली. मंदा म्हणजे? नाही नाही, ह्या मंदाताई नाही. मंदा म्हणजे माझी धाकटी बहीण, तुझी आत्या. अगदी हुबेहूब असाच शिरा बनवायची ती. मंदाच्या हातच्या शिऱ्याची चव दुसरीकडे कधीच तुला शोधूनही सापडणार नाही. हा शिरा खाल्ला आणि बरोबर तशीच चव आहे ती. तर मला आश्चर्य वाटते की यांनी कसं काय. या गावात आलो, या घरी आलो आणि सगळं आठवलं बघ. आमचं बालपण आठवलं, मंदा आठवली. या शिऱ्याने सगळ्याची आठवण करून दिली. सतत माझ्या माग 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 फिरायची. दादा 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 दादा. खूप खेळायचो आम्ही दोघं जण. चिंचा, आवळे, धमाल. प्रत्येक गोष्ट अर्धी अर्धी वाटून घ्यायचो. पण शिरा मात्र तिने कधी वाटून घेतला नाही. तो सगळा मला द्यायचा. कारण तिला माहित होतं तिच्या हातचा शिरा मला खूप आवडतो. शिरा खाल्ला आणि सगळं आठवलं का. आर्या, ह्यानं काय झालं? यांना सुद्धा बहुतेक आपल्या माणसांची आठवण आली असेल. सई मॅडमना बरं नाहीये, त्यांच्यासाठी ज्यूस आणि काहीतरी खायला घेऊन जा. चालेल हा? ठीक आहे. पटकन द्या. हो. तुम्ही कुठे चाललाय? अरे मंदाच्या घरी निघालोय. म्हणजे आर्याला तर भेटायचंच आहे, पण तिच्या आई वडिलांना बी भेटायची इच्छा आहे. आजी आत्ता कुठे ते विराटच्या तावडीतून सुटलेत. त्यांनी जे काही सोसलंय त्याचे घाव अजूनही ताजे आहेत. मी काय म्हणतोय, त्यांना जरा सेटल होऊ दे. मी स्वतः तुम्हाला भेटायला घेऊन जाईन. बाय बाय, तू बरोबर बोलतोय समोर. आम्ही नंतर जाऊ त्यांना भेटाय. बर, मी जाऊन येतो, आपण बोलूया. कोणी कुठे बी जाणार नाहीये. काही गरज नाहीये आर्याला भेटायची किंवा तिला हित आणायची. ती जिथं बी आहे राहू दे आता. याला सोयीचं राजकारण म्हणतात. जेव्हा आम्हा दोघांना एकमेकांशी लग्न करण्याची इच्छा नव्हती, तेव्हा तुम्ही धमकी देऊन आम्हाला लग्न करायला लावलं. आणि आत्ता मी तिला बायको म्हणून ऍक्सेप्ट केलंय, तर तुम्ही म्हणताय की तिला घरात आणू नकोस. नाही जमणार. मी आर्याला भेटायला चाललोय. ती या घरी येणार आणि या घरातच राहणार हक्कानं. अरे बाबा, तुझ्या अशाच पाठिंबा देण्यामुळे तिची हिंमत वाढते. तुमच्या दोघांचं लगीन कशासाठी लावून दिलं होतं लक्षात नाहीये तुझ्या? घरातले सगळे सुखरूप राहावेत म्हणून. म्हणून तू एवढा मोठा त्याग केलास आणि आता काय तिला डोक्यावर घेऊन नाचतोय तू? अरे बाबा, दरवेळेला गुरुजींना तुझ्यामुळे माघार घ्यावी लागतीये. हात आखडता घ्यावा लागतोय कारण तू सुखरूप राहावास म्हणून. तुझ्या अशा वागण्यामुळे घराचं किती नुकसान होतंय तुझ्या लक्षात येत नाही का? अगदी उलट बोलतेस तू शालिनी. अमोघमुळे आपल्या घराला काय बी त्रास होत नाहीये. उलट आर्याचं आणि तिच्या आई वडिलांचं भयंकर नुकसान झालंय, ते बी तुमच्यामुळं. आई साहेब, आता कुठे गुरुजींच्या तावडीतून सुटलेत ते. आणि मला या गोष्टीचा अभिमान आहे की त्यांची सुटका करण्यात आपल्या अमोघचा बी वाटा आहे. म्हणजे तुमच्या पापाच्या काळोखावर तेवढाच पुण्याचं चांदवा. अमुक बाळा, जातो.
पुण्याचंच काम करतोयस. जा. हो आजी, येतो मी. अमोघ, जाताय जा. पण एक गोष्ट ध्यानात ठेवा, तुम्ही जर आमचा शब्द डावललात तर तुमचा आणि आमचा संबंध संपला. तुम्ही जर टोकालाच जायचं ठरवलं असेल तर माझा नाईलाज आहे, पण माझ्या बाजूने तुमच्याशी असलेला संबंध नेहमी प्रेमाचाच असेल. येतो आजी. अमोघ, अमोघ, अमोघ. आई काळूबाई, केवढं मोठं दान घातलंस ग माझ्या पदरात आज. मला खरंच वाटत नाहीये, हे सगळं स्वप्न आहे असं वाटतंय. विश्वासच बसत नाही. आपण परत भेटलो, आपण चक्क भेटलो पुन्हा. पण अविनाश, माझं मन सांगत होतं आई काळूबाईने आपल्या मुलांना अगदी सुखरूप ठेवलं असेल, पण हा जो प्रत्यक्षात बघितलं ना तेव्हा जीवाला किती दिवसांनी तुम्हाला सगळ्यांना बघतोय. मी म्हंटल होतं ना तुला, आई बाबांना मी नक्की शोधेन. खरंच आज किती दिवसांनी आपण सगळे पुन्हा एकत्र भेटलो. एवढा फरक पडलाय ना, म्हणजे ठाण्याच्या घरातले आपण आणि आता इथले आपण, जमीन आसमानाचं अंतर आहे. बाबा, आम्ही किती वैतागायचो ना तुमच्यावर. तुम्ही ओव्हर प्रोटेक्टिव्ह आहात असं म्हणायचो, पण आता मला कळतंय की तुम्हाला आमची का आणि किती काळजी वाटायची ते. कळलं ना आई बापाचं काळीच कसं असतं ते. परत भेटलाच नाही. सतत संपर्क करायचा प्रयत्न करत होतो, कुठले खुशाली नाही, काही पोट नाही. आमच्या दोघांचा जीव नुसता असा तडफडत होता रे. नको नको ते घाणेरडे विचार मनामध्ये यायला लागले, आणि मग तुमच्या शोधामध्ये या गावामध्ये येऊन पडलो, आणि मग विराटच्या जाळ्यामध्ये अलगद सापडलो. पण का कोणाच ठाऊक ते विराटला पाहिलं आणि इतकी वर्ष दाबून ठेवलेली चीड अशी उफाळून वर आली. म्हणजे आयुष्यामध्ये कधीही मी काळूबाईचं नाव सुद्धा घेणार नाही असं म्हणणारा मी प्रत्येक क्षणी काळूबाईचं नामस्मरण करायला लागलो, तिच्या नावाचा जप करायला लागलो. आणि मग या काळूबाईच्या भक्तीतूनच एक शक्ती निर्माण झाली, लढायची शक्ती विराटच्या विरोधात. पण अविनाश, खरं म्हणजे काळूबाईनेच आपला सांभाळ केला. अरे तिनेच आपल्याला आजचा दिवस दाखवलाय आणि आपल्या मुलांची भेट घडवून दिली.
आणि मला माझे दादा वहिनी. सांगू का माझी खरी ओळख? नाही. मला ही दादा वहिनीला बिलगायचंय. नाही, नको नको नको. माझी अशी अवस्था बघून दादाला खूप त्रास होईल. तो मला वाऱ्यावर सोडून गेला असं वाटेल त्याला. नाही, नको. अरे सगळ्यांसाठी उसाचा रस घेऊन आलोय मी. वा रवी बापू. मी ग्लासमध्ये आणते. मलाही भरून आले. माझ्यावर विश्वास ठेवणारं, माझी भक्ती करणारं हे गोड कुटुंब आज एकत्र आले. आर्या, तुझा आनंद असाच वाढत राहा. मोठ्या ताटातोटीनंतर पुन्हा एकमेकांना भेटण्याच्या या आनंद सोहळ्यात रंगून जा. मला मात्र आत्ता निघायला हवं. तुझ्या आनंदात मिठाचा खडा टाकणाऱ्यांना धडा शिकवण्यासाठी मला आता निघायला हवं.